श्री स्वामी समर्थ. बाळा, हा माझा संदेश नीट ऐक. तुझ्या प्रत्येक समस्येवरती हा तोडगा आहे. तुझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण आज मी करणार आहे. तुझ्या प्रत्येक अडचणींवर मात मी आज करणार आहे. तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी, जे काही चांगले वाईट घडते, ते एक कर्म आहे. त्या कर्माचे फळ आज तुला मिळणार आहे. तू फक्त माझ्यावरती, स्वामींवरती विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक दुःखाला, तुझ्या प्रत्येक इच्छेला आज मी पूर्ण करणार आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला हे तुझे अहोभाग्य आहे. त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि ज्या गरजवंत लोकांना तू हा संदेश शेअर कर. तुझे प्रत्येक कार्य आज यशस्वी होईल. तुझ्या प्रत्येक कार्यात आज मी हातभार लावणार आहे. बाळा, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. देव हा दगडामध्ये नाही, तर देव हा माणसामध्ये शोध. प्रत्येक देव हा मीच आहे. कैलासावरही मीच आहे, गडोरावरही मीच आहे. तुझ्या अंतरात्म्यात मीच आहे. परमात्माही मीच आहे. बोलणारा असाल तर विनम्र बोला. मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा. प्यायचे असेल तर ज्ञानरूपी अमृत प्या. थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावर जाताना थांबवा. भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा. निवडणार असाल तर सर्वात चांगले गुण निवडा. तुमचे गुण हे तुम्हाला मोठे बनवत असतात. परमेश्वराजवळ जायचे असेल तर श्रद्धापूर्वक सद्गुरूंना शरण जा. प्रेमाने जा. गुरूंना सांगा, गुरु, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही माझे सर्व दुःख हरण करा. माझे दुःख हे गुरु आता तुमचे दुःख होणार आहे. या भावनेने तुम्ही गुरूंकडे जा, स्वामींकडे जा. मानवतेचा धर्म पाळा. भूत दया हीच परमेश्वरी सेवा. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. याप्रमाणे वागा. तुम्ही जर 10 रुपये कमवत असाल तर त्यातील 1 आणा तुम्ही दान केले पाहिजे. गरजूवंतांना दान केले पाहिजे. कारण असे केल्याने स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभेल. स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील. कारण की एका हाताने द्यायचे असते आणि एका हाताने घ्यायचे असते. ही स्वामींची शिकवण आहे. स्वामींची शिकवण तुम्ही आपल्या मनामध्ये बाळगा. स्वामी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. हे जीवन कलियुग आहे. या घोर कलियुगात स्वामी तुम्हाला तारणार आहेत. या ठिकाणी पाप हे जास्त आहे आणि पुण्य लोकी कमी आहे. कारण पुण्यकर्म करणारे माणसं आता ह्या कलियुगात फारच कमी आहेत. कारण इथं कलीचा प्रदोष जास्त आहे. कलीचं जर तुम्हाला असर तुमच्या आयुष्यामध्ये नको असेल तर तुम्ही सतत चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांची संगती धरा. चांगल्या लोकांची संगती धरा. त्यामुळं तुमच्या हातूनही चांगले कर्म होण्यास मदत होईल आणि स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात की भगवान के घर पे देर है अंधेर नाही. याप्रमाणे स्वामी तुम्हाला उशिरा का होईना हे फळ तुमच्या कर्माचे देणार आहे. त्यामुळे वाट बघा. स्वामींवरती निष्ठा ठेवा आणि आपले जे कार्य आहे ते शांत चित्तेने, एकाग्रतेने करत राहा. कर्म करत राहा. फळाची अपेक्षा ठेवू नका. स्वामी तुमच्या सर्व चिंता, दुःख, इच्छा जाणत असतात. ते तुम्हाला निश्चित वेळ आली की त्याचे फळ हे अवश्य देणार आहे. त्यामुळं स्वामींचा होईल तितका नामस्मरण करा. होईल तेवढं नामस्मरण करा. जेवढं होईल तेवढं तुम्ही एकाच देवाची भक्ती करण्याचा प्रयत्न करा. स्वामी स्वतःहून सांगतात, मी गरुडावरही आहे, मी कैलासावरही आहे. त्याप्रमाणे तुम्ही होईल तेवढं एकच देव करा. कारण की त्यामुळं तुमचा भक्तिमय मार्ग हा सरळ दिशेने जाईल. जर तुम्ही आज शंकराची भक्ती केली, उद्या गणेशाची केली, परवा विष्णूंची केली, असं जर तुम्ही करत असाल तर यामुळं तुमचा जो भक्तिमय मार्ग आहे, जो तुम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, तो सरळ दिशेने जाणार नाही. तो कधी वेडेवाकडे वळण घेईल. कारण की हा भक्तीचा मार्ग नाही आहे. स्वामी स्वतःहून सांगतात, तुम्ही कुठल्याही एकाच देवाची भक्ती करा. कारण की सर्व मीच आहे.
त्यामुळं तुम्ही एकच भक्ती करा, त्यामुळं तुमची भक्ती दृढ होईल. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचा महामंत्र जर जपत असाल तर तो रोज तुम्ही नित्यनेमाने जपला पाहिजे. आंघोळ पूजा वगैरे संपन्न करून तुम्ही जर श्री स्वामी समर्थ यांचा 108 वेळा महामंत्र जपला तर स्वामींची कृपादृष्टीसुद्धा तुम्हाला लाभेल. जर तुम्ही एक माळ जर तुम्हाला 5 माळ जमत नसतील, 11 माळ जमत नसतील, तर तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी स्वामींचा महामंत्र जपला पाहिजे. तेवढेही जमत नसेल तर कमीत कमी रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याप्रमाणे तुम्ही 11 वेळा म्हणा आणि आपली इच्छा स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला निश्चितच फळ देतील. आपल्याला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा, त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिवू, मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती. जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना, असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल. तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल. अनुभव घ्या. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोहमाया सारी भुलून जाशील. या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही. मन शील तर संसार तू जा, नाहीतर स्वामी तुझ्या माणूस असू दे प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेवा, तेथे स्वामी हे आहे जाणून घ्या. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी आपल्याला निराश करणार नाहीत. स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांची भक्ती केली तर आपली पाठ कधीच सोडणार नाही. स्वामींवरती अविश्वास दाखवू नका. मी द्वासी असतो सदा सुखी व्यर्थ बोले, तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज समरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्यजन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वता. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोर सहज सुईतून प्रवेश करतो. आचार विचार घराची आखणी ही प्रेम घरा पाया थोर. माणसे घराच्या भिंती आहे तर सुख घराचे छेद. जेव्हा घराचा कळस आहे तर माणसांची तिजोरी. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे. नामस्मरण इथला आत्मा आहे, नाशवंत आहे. उद्याना नाहीसा होईल. काय कमावले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द मुखीप्रमाणे जग जिंकशील तू आणि इतर सुखी एक बास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. असेच नवनवीन कोट आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो. ते स्वामींच्या विचारावरती आधारित असतात, प्रेरणादायी असतात. ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यामुळे आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला तर मग जाता जाता स्वामींचा अजून एक संदेश पाहूयात. जा तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याला प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचा मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. त्यामुळं मुखामध्ये नेहमी स्वामींचे नाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे
माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांनाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा आणि ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा ओ जो तू सोचा नाही. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरती आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका, कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा आणि कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. त्यामुळं माणसांवरती विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या, कुणाचाही अपमान करू नका. समोरच्याला घालून पालून बोलू नका, त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. जर तुम्हाला म्हणणे पटत नसेल तर त्यांना समजावून सांगा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, रडत बसू नका. त्याचे सामना करा, त्याला पाठीशी घाला आणि पुढे जा. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आनंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ आहेत. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयात मंदिरात अंधार असेल तर घाबरत्याचे देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. दिवा हा मनात लावा आधी, नंतर बाहेर लावा. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरती ता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते,
जर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या भरवण्याचं समाधान वाटते. हा नियतीचा खेळ आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. आईवडिलांचा नेहमी आदर करा. आईवडिलांना दुःख देऊ नका, कारण सर्वात आधी आईवडील हे देव आहेत, त्यानंतर स्वामी आहेत. स्वामी हे स्वतः सांगतात की आईवडिलांची पूजा करा, त्यांना त्रास देऊ नका, कारण त्यांचा हा तुमच्या जीवनामध्ये जास्त अधिकार आहे आणि ते देवापेक्षाही मोठे आहेत. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ सांगतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळं जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा, सत्कर्म करा, चांगले कर्म करा, वाईटांचा विचार सोडून द्या, वाईटांची संगती सोडा. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. त्यामुळं स्वामीवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःख जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी नक्की धावते. तू फक्त विश्वास ठेव, हाच तुला आशीर्वाद माझा. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी असतं. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींची मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जाणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे घडतं काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि तुमच्यासोबत असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलून धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कर्मावर विश्वास ठेव. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडावा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतांत गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर करा. आपल्या वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. एक शब्द आहे नशीब, यांच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर मग सांगा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणार्भूत. स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवा. स्वामी आपल्या प्रत्येक कार्याला बघा कसे फळ देतात. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. त्यामुळं संकटांना सामोरे जा, संकटावरती मात करा आणि पुढं जा. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. परिस्थिती कुठलीही असो, तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे. स्वामींवरती विश्वास असला पाहिजे. स्वामी तुमच्या प्रत्येक दुःखाला दूर करतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. त्यामुळं तुम्ही श्रद्धा ठेवा. श्रद्धेशिवाय काहीच साध्य होत नाही. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन
परश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. त्यामुळं तुम्ही सावध राहिलं पाहिजे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. त्यांच्याशी लढत राहा, सामोरे जा, समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. दुर्वावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. असे स्वामी समर्थ सांगतात. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यातील मीपणा ओळखला पाहिजे. सतत स्वामी समर्थावरती विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. त्यामुळं आपण सर्व चिंता स्वामींवरती सोडून पुढे जायला हवे. श्री स्वामी समर्थ यांची निष्ठा ठेवून त्यांची सेवा केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ आपल्या वाक्यामध्ये सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी असतात. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. नामावर प्रेम करणे म्हणजेच स्वामींवरती प्रेम करणे. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतात स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन, असे स्वामी समर्थ सांगतात. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नाव ठेवेल तर थांबायचं नसतं. आपल्याला आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवरती लक्ष ठेवा, त्यांच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तू सोचा नहीं. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावर अस्ता उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळं परिस्थिती कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचा करावा. कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचा मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. त्यामुळं मुखामध्ये नेहमी स्वामींचे नाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम
करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांनाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा आणि ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा ओ जो तू सोचा नाही. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरती आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका, कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, आणि कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. त्यामुळं माणसांवरती विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या, कुणाचाही अपमान करू नका. समोरच्याला घालून पालून बोलू नका, त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. जर तुम्हाला म्हणणे पटत नसेल तर त्यांना समजावून सांगा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, रडत बसू नका. त्याचे सामना करा, त्याला पाठीशी घाला आणि पुढे जा. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आनंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ आहेत. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयात मंदिरात अंधार असेल तर घाबरत्याचे देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. दिवा हा मनात लावा आधी, नंतर बाहेर लावा. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरती ता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, जर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या भरवण्याचं समाधान वाटते. हा नियतीचा खेळ आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. आईवडिलांचा नेहमी आदर करा. आईवडिलांना दुःख देऊ नका, कारण सर्वात आधी आईवडील हे देव आहेत, त्यानंतर स्वामी आहेत. स्वामी हे स्वतः सांगतात की आईवडिलांची पूजा करा.
त्यांना त्रास देऊ नका, कारण त्यांचा हा तुमच्या जीवनामध्ये जास्त अधिकार आहे आणि ते देवापेक्षाही मोठे आहेत. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ सांगतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळं जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा, सत्कर्म करा, चांगले कर्म करा, वाईटांचा विचार सोडून द्या, वाईटांची संगती सोडा. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. त्यामुळं स्वामीवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःख जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी नक्की धावते. तू फक्त विश्वास ठेव, हाच तुला आशीर्वाद माझा. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठी असतं. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींची मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जाणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे घडतं काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि तुमच्यासोबत असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलून धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कर्मावर विश्वास ठेव. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडावा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतांत गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर करा. आपल्या वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. एक शब्द आहे नशीब, यांच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर मग सांगा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणार्भूत. स्वामींवरती नेहमी विश्वास ठेवा. स्वामी आपल्या प्रत्येक कार्याला बघा कसे फळ देतात.